अजून डेकोरेशन चालू आहे मस्त पैकी. कारण तुम्ही 9 वाजताचा टाइम दिले, असं कसा चालल दीदी? 9चे 12 वाजले. 9चे 12 वाजले. हा हो मग तेच सांगतो ना. बोला आता पण द्या शिवा तिला कोण द्यायचं. हे कशी आहे तू? हसरा चेहरा ठेव जरा बाय. बघू शकता गोविंद पथक डायरेक्ट हंडी फोडायला इथं झाले. हो गोविंद पथक नाव सांगा तुमचा. हा हलवा तुमची पण बारी येणार. थांबा मग मजा बघू आपण. तुझं का चालू मी बघू शकता. आम्ही मस्त घेतलंय 3 बनवायला. 3 महिन्याचा पण झाला तेव्हा आम्ही वेलकम सेरेमनी सेलिब्रेशन. हॅलो काही जणी सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघालो मस्तपैकी शूटसाठी. वेलकम सेरेमनी म्हणजे लहान मुलीचा वेलकम आहे घरामध्ये, त्याच्यासाठी जावलं खर्डेगावला. आज 2 शूट आहे प्लस आपल्याला आज दही अंडेचा कार्यक्रम पण आहे, तो सुद्धा करायचा आहे. बघूया आता 2 ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू. वेलकम सेरेमनीचे 2 होते पण तो एकच ब्लॉग बनवेन आणि तो पुराण होत म्हणून एकच बनवेन आणि दही अंडेचा सेपरेट बनवेन. तर चला कोणत्या उशीर न करता जाऊ. रात्रीचा कृष्ण जन्माष्टमीचा पण ब्लॉग बनवला आहे, तो पण एंड करायचा बाकी आहे. अजून केला नाही, एडिटसुद्धा करायचा बाकी आहे त्याच्यामुळे. तर पटकन शूट करून येऊ. 12 वाजता पण लगेच आपलं अंडे आपले फोडायला जातील पोरं. ते तुम्हाला दाखवतो सर्वांना. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आता जाऊ खार्डीला बालू संचय इथं आणि तिथं दाखवतो काय कार्यक्रम म्हणजे कसं काय नियोजन केलं त्यांनी वेलकम सेरेमनीचा. चला भेटू आता खार्डीला. एकदा बालूला मस्त एक कामाला लावलेला आहे. बघू शकता मस्त पैकी प्रियंकाने घेतले. हिला ओळखतं का आपल्या ग्रुप पैकी? हा अरे मलाच ओळखत ना तर तू काय सांगू तुम्हाला. फक्त एक कोमलला ओळखला ना अक्षताला. बनव ना तू पण, बनव तू पण. डेकोरेशन झालेलं आहे आणि कोणाला डेकोरेशन द्यायचं तर ओम साई डेकोरेशन, चेतन टावरे, अक्षय चौधरी आपलाच मित्र आहेत. ऑर्डर द्या. आणि यो पण आपलाच मित्र, याला पण ऑर्डर द्या तुम्ही व्हिडिओ बनवायच्या. बालूला देऊ नको बिलकुल, बालू झोपणच्या उठलेला म्हणून. झोपलेलाच होता बालू. अरे जसं तू 4 वाजता झोपले ना तसं मी पण 4 वाजता झोपल्या. आम्हाला कामाची व्हॅल्यू माहित आहे. हा आता तू हिचा अवतार बघ. अजून डेकोरेशन चालू आहे मस्त पैकी. कारण तुम्ही 9 वाजताचा टाइम दिले, असं कसा चालल दीदी? 9चे 12 वाजले. 9चे 12 वाजले. हा हो मग तेच सांगतो ना. बोला आता पण द्या शिवा तिला कोण द्यायचं. ती ड्रेसवाली आता बोललं कोण ती माहित ना. मस्त पैकी असा वेलकम बेबी गर्ल असं डेकोरेशन केलेलं आहे. बघू शकता अक्षय आणि चेतनने. तू ना निर्जलाच जा, तू सरळ घरी जा. हा त्याच करायच्या मग कामाच्या असतो मी. आज ना होणार कारण की आता. हे कशी आहे तू? हसरा चेहरा ठेव जरा बाय. बाबा बाबा आता दीदी येणार घरी. काही ना दीदी काही बरं दोन्ही बाजूला 2 बार. बघू शकता गोविंद पथक डायरेक्ट हंडी फोडायला इथं झाले. हो गोविंद पथक नाव सांगा तुमचा. अजून डेकोरेशन चालू आहे. कसं व्हायचं? 12 वाजून गेलेले आहेत. 10चा टाइम दिलेला तुम्ही, असं कसं चालेल? फ्रेश सर्वांचंच काम असतं.
शकता आई बघा पटांगऱ्या का देतं, पाऊस देतं दिवाळीचं राहिलेलं. दिवाळीचं ते आता कुठं आता हे असं वापरतात ग. आताच नाही दिवाळीचं. बालू आई दिवाळीचं पटांगऱ्या देतं कसा. तर बघू शकता फायनली बेबीचं आगमन झालेलं आहे. बघू शकता मस्तपैकी बेबीचं आगमन झालेलं आहे. आणि ताई जेल ती आणायला या एवढा टाइम असा नसतं चाला ताई. गोविंदा पथक बोंबलतं नुसता. चेहरा ब्लर करू ना कसं दाखवायचं दाखवी वाट का ना मग काही कसं ब्लर करतात ना. आता दुसरा म्हणून चालू आहे ओवाळणी मस्त पैकी. नको नाव दे लांबूनच बरं. हे कशी आहेस तू. हाय ती झोपच पुरी ना झाली तिची अजून. बघू शकता क्यूटची बेबी आहे मस्त पैकी. हे दात पड्या हे दात पड्या. ती असत बघ असत बघ. बारकी बाय आमची बारकी बाई लाजत असं लाजून कसं झालं. इथं 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 वरती उचला वरती तो कपडा राहिला माझा कपडा बालोता राहिला नाही आले छापे. बाबा बाबा तिला काटायला आली आता बसून तुम्ही तरच द्यायला लागलं. त्यांना दोघांना यायला रेडी चलो. चला मस्तपैकी एंट्री झालेली आहे घरात. भूक लागली तिला. काजू कतरी जाम मोठी छोटा आहे हा जाम मोठा नाही हो. बघू शकता आम्ही अशी किती पोरीला आमची बाहेर चालले दही अंडीची अर्थ दाखवतो मला शॉर्टकट मध्ये या दोन्ही कारण काय करणार सगळीकडे ऍडजस्टमेंट करायला लागते. या असं असल्यावर कसं व्हायचा टायमाची व्हॅल्यू नाही आहे ना. आवाज तिचाच दिला जास्त.
आता काकी तू पळतच का? तुझ्या भावना व्यक्त कर जरा. हा बाय. हलवा. करू का मला ए पुढचं आहे ना. चला 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 नवीन बाय आली परत एकदा. दुसरं आगमन झाले बायचं आमचा. रेडीमेड. हो हो हो. वा वा वा. तुझं का चालू मी. तुमची पण बारी येणार. थांबा मग मजा बघू आपण. अरे का चालू ना बाबा. ना मला इथूनच काढायचा. हा जांभया येते बाय. बघू शकता अंडी बांधत येते. नका जाऊ आले अंडे. मस्तपैकी शूट झाला पण मी नाही शूट केला. बेतोडे गावचा मुलगा बोलवला त्याला शूट करायला सांगितला. मी ब्लॉग केलाय थोडाफार तर बघायला भेटेल. जरा बघूया आता. आजचा ब्लॉग मी संध्याकाळपर्यंत कंटिन्यू करणार आहे. हा सेपरेट आणि तो सेपरेट नाही करता. आता दही अंडीचा ब्लॉग शूट करायला आमच्या घराजवळ पण अंडी बांधले बघू शकता. तर आता दही अंडीचा ब्लॉग शूट करायला जाऊ. तर काहीच मस्तपैकी चाललो ऑर्डरला मग अशी बोलल्याप्रमाणे. आता बघू तिकडे कसं कलमपाट्यावर कसं काही केलेले आहे असेल केलं तर लगेच शूट करायला लावू. कारण की त्याने पण फोन केलेला. मी त्याला 15 मिनटं बोललो बरं येतोय. चला लोकेशनवर भेटूया. मस्तपैकी लोकेशनला पोहोचलं. मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे बघू शकता. आता शूटच चालू केलं आहे ना. पाऊस थांबायचं नाव नाही घेत. बघू शकता आम्ही मस्त घेतलं आहे 3 बनवायला. 3 महिन्याचा पण झाला तेव्हा आम्ही वेलकम सेरेमनीशन चालू आहे. हे बघा मस्त गुलाबाच्या पाकल्या आहेत. झेंडूच्या आहेत. पिवळा गोंडा आणि झेंडूचं फुल. ऑरेंज गोंडा समजा. आता त्या बाजूला त्याला बसू मस्तपैकी फोटो शूट करू थोडाफार. मस्तपैकी शूट करून मी पोचलोय घरी. आता बेकार आज झाले अवतार बघा. आणि पाऊस पण सकाळपासून काय थांबायचं नाव घेत नाही. तर चला मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ. मग बघू किती झालं शूट. मग तेव्हा ब्लॉग एंड करेन. मस्तपैकी फ्रेश होऊन बसलो आहे. इकडे सोहनीचा पण आलेले आहेत. तर आजचा जो शूट होता आणि सेकंड शूट तिथं मला आदरचा न्यायचा होता. पहिला शूट मी ड्रॉप केला. म्हणजे दुसरं पण पोरांना बोलवलं त्याच्यामुळे तर जाऊ दे. तर आपला सेकंड शूट पण मस्त झाले. त्याच्यामध्ये आदरला न्यायचं होतं तर मी हंडीवरून तिकडून नाक्यावरून तसा गेलो. त्याचं लक्षच नाही कारण की वेल पण निघून गेलेला आणि ती मंडळी रेडी होती जिथं शूटला गेलेलं त्याच्यामुळे. तर चला आजचा वेलकम सेरेमनीचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.